मंत्री अब्दुल सत्तार आत्ता आपल्या सोबत आहेत. सत्तार साहेब, आपण व्यापारी परिषदेला आज आला होतात आणि व्यापाऱ्यांच्या काही मागण्या होत्या, जीएसटी आणि इतर जी कायदे आहेत ती रद्द करण्याची मागणी व्यापारी करतायत. काय नेमकं या सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे? सरकारच्या माध्यमातून काय तोडगा काढला जाऊ शकतो? नाही, व्यापारी बांधवांनी त्यांना मार्केटमध्ये ज्या अडीअडचणी येतात, मार्केट कमिटीमध्ये त्या अडीअडचणीच्या बाबतीत सविस्तर त्यांची व्यापारी परिषद पुन्हा मर्चंट यांनी व्यापाऱ्यांचे सर्व राज्यातील व्यापारी बोलवले होते. 4,000 व्यापारी, 3 ते 3,500-4 हजार व्यापारी असतील आणि त्यांच्या वेगवेगळ्या ज्या संघटना आहे सर्व एकत्रित येऊन त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जीएसटीच्या बाबतीत असेल, सीजीएसटीच्या बाबतीत असेल, काही मार्केट सेसच्या बाबतीत असेल किंवा त्यांना ज्या लोकल लेवलवर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये ज्या अडीअडचणी येतात त्या अडीअडचणी त्यांनी मांडल्या. मी फक्त व्यापारी बांधवाला एकच विनंती केली की आमचा महाराष्ट्राचा शेतकरी आणि शेतकऱ्याला कुठेही अडचण येणार नाही. शेतकऱ्याला अडचणीच्या काळामध्ये तुम्ही जे मदत करतात त्याबद्दल भविष्यामध्ये शेतकऱ्याला कोणत्याही योजना नवीन आणायच्या असेल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचा फायदा होत असेल, व्यापाऱ्यांनी त्याच्यामधला त्यांच्या व्यापारपेठमध्ये त्यांना व्यापार करण्यासाठी ज्या अडीअडचणी येत असेल त्या सर्व अडीअडचणीसाठी 15 दिवसाच्या आत मी माझ्या विभागातर्फे आमचे सचिव असतील, सरकारचे पूर्ण अधिकारी असतील, त्यांच्यासोबत चर्चा करू आणि चर्चा करून त्याच्यामधले त्यांचे अनेक मुद्दे 17-18 मुद्दे वेगवेगळे आहेत त्या सर्व मुद्द्यांची चर्चा करून त्याला अंतिम रूप देण्यात येईल. आणि त्यानंतर व्यापारी बांधवाचे जे 17-18 मुद्द्यामधून प्रमुख मुद्दे कोणते आपण राज्य सरकारकडून करू शकतो यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आणि अजितदादा पवार या तिघांशी विचारविनिमय, कारण की कोणताही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेटचे प्रमुख जे असतात ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची परवानगी घेऊन पुढच्या ज्या काही रूपरेषा आणि दिशा ठरवल्या जातील त्यामध्ये धोरणात्मक निर्णय म्हणून मी त्यांना विनंती केली. आणि व्यापारी बांधवांनी त्यांच्या सर्व समस्या आपल्या व्यवस्थितशीर त्यांनी आपल्या वेगवेगळे जे त्यांचे आश्वासन आहे त्यांनी मांडल्या. त्यामध्ये दिल्लीचे संघवी साहेब हे दिल्लीच्या केंद्र सरकारने जो व्यापार बोर्ड नावाची एक जे कन्सेप्ट आणलेला त्याचे ते अध्यक्ष होते, तेही आले. त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारकडे ज्या ज्या तुमच्या मागण्या आहे त्याच्याबद्दल ते चर्चा करणार आहे, त्याच्याला अंतिम रूप देण्यात येईल. सर, नांदेडच्या घटनेवरून विरोधकांकडून सातत्याने सरकारवरती टीका केली जाते. सरकार खुनी सरकार आहे अशा पद्धतीने थेट टीका आणि संबंधित मंत्र्यांचा राजीनामा सुद्धा मागितला जातो. नाही, मला असं वाटतंय की शेवटी सरकारने आपले पूर्ण प्रयत्न करण्यामध्ये कुठं उणिवा असेल तर त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी एक कमिटी नेमली. ती कमिटी अंतिम चौकशी करून जोपर्यंत रिपोर्ट देत नाही तोपर्यंत त्याच्यावर उपाययोजना काय करायच्या आहे, कशा करायच्या आहे, कशामुळं ही दुर्दैवी घटना घडली, शेवटी आपल्या राज्याचे ते जे येणारा भविष्य जे मुलं असतील किंवा काही व्यक्ती त्याच्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू पावलेले आहेत त्याची चौकशी केल्यानंतर मुख्यमंत्री याच्यावर अंतिम निर्णय घेतील. पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली आहे, मात्र त्यावरून सुद्धा एकमत होताना दिसत नाहीये. खास करून रायगड आणि नाशिकच्या बाबतीत किंवा साताऱ्याच्या बाबतीत शिंदे गटातले जे काही आहेत, शिवसेनेतले जी नेते आहेत त्या ठिकाणी सध्या पालकमंत्री ते सोडायला तयार नाही आहेत अशा पद्धतीनं, कारण की त्या जागांवरती अजित पवार गटाने दावा केलेला आहे, मात्र शिंदे गटातले पालकमंत्री ती जागा सोडायला तयार नाही. खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस निर्णय घेतात त्या निर्णयाला कोणीही विरोध करत नाही, परंतु चर्चा करून त्याच्यामधला मार्ग काढण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब करतात. सन्माननीय देवेंद्रजीला आणि अजितदादांना विश्वासात घेऊन ते अंतिम निर्णय घेतात. शेवटी वरिष्ठ नेते हे दिल्लीला बसलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करावी लागते आणि त्यांच्या चर्चेमधून त्यांनी आता मला वाटतं का फक्त 2 पालकमंत्री सोडले तर बाकीच्या सर्व मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळालेलं आहे. दोघांमधलाही मार्ग काही दिवसामध्ये निघेल. शेवटी एखादा राज्यामध्ये जी काही परिस्थिती 3 लोकांचा 3 पक्षाचं सरकार आहे, या 3 पक्षाच्या सरकारमध्ये निर्णय घेण्यासाठी थोड्याफार अडीअडचणी येतात, पण त्यामधून एकनाथ शिंदेसाहेब योग्य तो मार्ग काढतात. पालकमंत्र्यांची झाली, मात्र मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत. काही फॉर्म्युला ठरलेला आहे, कधीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल या सगळ्या याच्यामध्ये याच्याबद्दलही अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेऊ शकतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याने कधी होणार आहे, काय होणार आहे, कोण मंत्री होणार आहे हे बोलणं शक्य होणार नाही, परंतु लवकरात लवकर त्यांनी सांगितलं का मी लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करू. तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस विस्तार झाला कोणाला माहीत बी नव्हतं, पण अजितदादा सहित 9 मंत्र्यांना शपथविधी दिली आणि तो विस्तार झाला. आता राहिलेला विस्तार आहे तोही लगेच मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आणि अजितदादा तिघं बसतील आणि ते न करता कोणाचा वादविवाद न होता तो विस्तार होऊन जाईल आणि सर्वाला जबाबदारी देण्यात येईल.
संजय राऊत देवेंद्र फडणवीसांवरती टीका करताना त्यांनी जो शब्द वापरलाय, खोटारडा माणूस आहे देवेंद्र फडणवीस, अशा पद्धतीची टीका त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती केली. नाही, देवेंद्रजी जे बोलतात ते करतात, परंतु त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे तो वेगळाच आहे. खरं म्हणजे असा बोलून बोलून तर त्यांनी वाटोळा केला पुरा शिवसेनेचा. आता राहायला वाटोळा करायला नाही पाहिजे अशी माझी त्यांना प्रामाणिक इच्छा आहे. देवेंद्रजी या राजकारणाचे राज्यामधले प्रमुख नेत्यापैकी एक नेते आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने बोलणं हे ठीक आहे, विरोधला विरोध करा, परंतु बोलताना कमीत कमी काय बोलू लागलो याची भान ठेवायला पाहिजे. धन्यवाद सर. कॅमेरामन प्रसादसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.